बातमी आता रत्नागिरीमधून आहे। एकीकडे निकालापूर्वी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर चोख सुरक्षा व्यवस्था राखली जाते, तर दुसरीकडे एका संशयास्पद घटना ही चिपळूणमध्ये घडली आहे। रात्रीच्या सुमारास चिपळूणमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर 3 यावेळेस लोक फिरत असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे या परिसरात अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते जमले होते। या 3 संशयितांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। स्ट्रॉंग रूमच्या परिसरात फिरत असल्याच्या संशयितांना यावेळेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील झालाय। कार ताब्यात घेण्यात आली आहे। या कारमध्ये संशयितांचं सामान सापडलंय। कारमध्ये काळ्या रंगाची छोटी बॅग आहे। या बॅगमध्ये पैसे आहेत, तसेच हँडग्लोव्स देखील इथे पाहायला मिळाले। पोलीस संशयितांचा शोध घेत असल्याची ही माहिती आहे। या संदर्भात राकेश गुढेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राकेश, काय घडलं काल रात्री? वर्षा मतमोजणी उद्या होणार आहे, त्यामुळे सगळीकडेच अलर्ट मोडवरची परिस्थिती असलेली पाहायला मिळते। त्यातच चिपळूणमध्ये ज्या ठिकाणी मतपेट्या करण्यात आलेल्या आहेत, जे स्ट्रॉंग रूम आहे तो परिसर आहे चिपळूणमधील युनायटेड हायस्कूलचा परिसर आहे आणि त्या बाजूला एक हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या परिसरामध्ये काही संशयित फिरत असताना आढळले। त्यानंतर महायुतीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते, विशेषतः अजित पवार गटाचे। त्यानंतर या 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात रात्री घेतलं। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील अजित पवार गटाचे यावेळी चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये जमलेले होते। त्यानंतर पोलिसांनी यांची चौकशी करून सध्या या चौघांनाही सोडलं असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। मात्र अशा पद्धतीने ही घटना घडल्यामुळे निश्चितच तर्कवितर्क अनेक ठिकाणाहून लावले जात आहेत। वर्षा, निश्चितच पोलीस पुढे काय कारवाई करतात का ते बघावं लागेल। राकेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।